पाहायला गेलं तर गारबाई जो प्रकल्पाचा मोस्ट लवकरच येणार आहे बहुप्रतीक्षित अगदी जेव्हा तुमचं महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा देखील तुम्ही गारगाई या प्रकल्पाचा एक तर नारळ फोडला होता, पण आता थेट भाजपने विरोध केला होता तेव्हा, पण आता पुन्हा एकदा जे भाजपकडून हा प्रकल्प मार्गी लागतो. नाही, मुळामध्ये कडाडून विरोध केला होता. आम्ही कंटिन्यू आहोत आणि त्यावेळेला मुंबईकरांच्या तहानेचं विचार नव्हता. ज्याचे आम्ही चांगल्या प्रकारे काम करून नारळ फोडून पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून विरोध केला. मधल्या 3.5 वर्षात सगळा प्रशासकीय गोंधळ घातला. आता तेच नारळ आमचेच नारळ घेऊन फोडायचे आणि 100 दिवसात आम्ही काय करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे आम्ही करत होतो तर आमचा काळ्या होता, आता ह्यांचा बाळ्या आहे. मी उलटं म्हणते. म्हणजे वाटेल त्या मार्गाने वाटेल ते लेबल लावून आम्ही कसं काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. पण अगदी जेव्हा तुम्ही हा प्रकल्प आणला होता, कडाडून विरोध केला होता, पण आता भाजपची सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याच विकास कामांवरती जे आहे ते पुन्हा वाटचाल किंवा उलट आम्ही जी कोटेशन केलं होतं किंवा जे बजेट त्याच्यापेक्षा वाढवी बजेट करून आता पास करताय. तेव्हा टाहो फोडून हे तुमची पारदर्शकता आहे, ही तुमची भ्रष्टाचार मुक्त आहे काय? म्हणजे कुठली व्याख्या आहे भ्रष्टाचाराची? मग आहे त्या बजेटमध्ये करणार नाही, वाढवी बजेट करून करणार आणि भ्रष्टाचार मुक्त. अरे आम्हाला कळतच नाही तुमच्यावर हसावं की काय करावं. अगदी कालच संपूर्ण नगरसेवकांची 2 दिवस जी आहे ती भाजपच्या दादर येथे कार्यालयात बैठका किंवा एक आढावा पार पडला. संपूर्ण कशा प्रकारे काम करायचं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात नगरसेवकांना सांगितलं की ज्या प्रकारे आधी भ्रष्टाचार होत होता महानगरपालिकेत त्या प्रकारे करू नका किंवा तसं वागू नका असं देखील म्हटलेलं आहे. असं म्हणून होत नाही. हे खोटं बोला, रेटून बोला, एकच गोष्ट बोलत राहा आणि ती खरं असं दाखवत राहा हा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.